तर म्हणजे आपण पाहतोय का अनेक महिन्यापासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये एक थोडासा दुरावा झाला होता. तो दुरावा जाऊन आज आपण सगळेजण एकत्र आले. पक्षाला उमेदवार विकत आणावे लागतात, परंतु ही सगळी जी मंडळी बसलेली आहे ही सगळी जातीवंत असे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून हा जो मेळावा आहे हा फक्त मेळावा नसून हा संकल्प मेळावा असं मला वाटतं. आम्हाला संकल्प करायचा आहे. आम्हाला संकल्प कोणता करायचा आहे का या भागातील उमेदवार आमचे सुजय दादा विखे यांना निवडून आणायचं. या देशामध्ये पंतप्रधान पुन्हा मोदीजींना करायचं. का मोदीजीच पाहिजे, का भारतीय जनता पार्टी पाहिजे, का शिवसेना पाहिजे ही सांगायची गरज तुम्हाला राहिलेली नाही. खरं म्हणजे आपण कार्यकर्ते आम्ही जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजत, आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. परंतु एक गोष्ट अत्यंत महत्वाची, तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या नगर शहराच्या या भागातलं नाव आपण पाहतो का सगळ्या देशामध्ये गेलं. ही खासदारकीची निवडणूक कशी होणार, कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहणार, आणि आता चित्र स्पष्ट झालेले आहे का कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहणार आहे. खरं म्हणजे एका बाजूला अत्यंत संयमशील असं नेतृत्व, अत्यंत सुशिक्षित असं नेतृत्व, आणि एका बाजूला कोणतं नेतृत्व तुम्हाला सांगायची गरज नाही. बोलता बरोबर बोलताय तुम्ही. या नगर शहरामध्ये 4.5 वर्षामध्ये या नगर शहराचं नाव या देशामध्ये खराब कोणी केलं असेल तर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हीच परिस्थिती तुम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये आणायची का, हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो का भीती बाळगू नका, भीती कोणाला घेऊ नका. यांच्यामध्ये दम नाही, नुसते फोन करून तुम्हाला सांगतील का हे करू नको, ते करू नको, असं करील तसं करील. यांना जर करायचंच असतं तर यांनी काय काय केलेलं, काय काय उद्योग केलेले सांगायची गरज नाही. परंतु त्या व्यासपीठावर मी निश्चित ज्या ज्या वेळेला त्या तशी वेळ येईल त्या व्यासपीठावर निश्चित सांगेल. कारण या नगर शहरामध्ये शिवसेनेने 2 शिवसैनिक गमावलेले आहेत. ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही. आणि म्हणून पहा नियती आणि नीती कशी असते. नीती आणि नियती ही कोणाला कुठं आणते ही सांगायची गरज नाही. आणि म्हणून घाबरू बिबरू नका. आणि पाहून मिळून काय घाबरणारी लोक शिवसेनेची नसतात. आणि त्याच्यामुळं सगळ्याला माहित आहे काय करायचंय. काही लोकांनी सांगितलं हे डॉक्टर आहेत, आम्ही बी डॉक्टर आहेत. माझ्या लक्षात नाही आले कोणते डॉक्टर आहेत. न्यूरोसर्जन आहेत 47 फक्त, त्याच्यामधील एक न्यूरोसर्जन आहे. परवा दिवशी कोणीतरी बोलताना सांगितलं का आम्ही बी डॉक्टरच आहोत बोले. आम्ही जे उपचार करतो तो मुळापासून काढतो बोले. मुळापासून काढतो याचा अर्थ तुम्हाला ते मारूनच टाकतात.
आणि म्हणून शिवसेनेची भाषा अशीच आहे, योग्य स्टेजवर निश्चित सगळ्या गोष्टी बोलल्या जाईल. परंतु एक गोष्ट सांगतो का, ही जी निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या ताब्यात द्यायचा, हा देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या ताब्यात द्यायचा. मोदीची ना तर जो लोकसभेमध्ये डोळे मारतो त्याच्या हातात. काय बालिशपणा आहे हो. लोकसभा त्याच्यामध्ये डोळे मारतो हा, आणि त्याचे हे उमेदवार हे डोळे मारला तर हे किती डोळे मारतील. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करतो का या जिल्ह्याची परत परिस्थिती बिघडू नका. काय झालेलं आहे नगर शहरामध्ये आपल्याला माहित आहे. नगर शहराचं राजकारणच बदललं. काय झालं लक्षात नाही. 24 नगरसेवक येऊन म्हणजे कमाल आहे आपल्या सगळ्यांची. लोकांची इच्छा आहे का शिवसेनेला सत्ता द्यावी, आणि तुम्ही काय केलं नाही सांगायची गरज नाही. परंतु लोकांना सगळं काही समजतं. आता तरी द्या. पालकमंत्री बसलेले तुम्ही, अहो एक तरी पक्षाचे आहेत का. खरं म्हणजे मी सुजय दादाला धन्यवाद देतो. सुजय दादा, तुम्ही आलेले काय तुमची पॉवर आहे. अनेक लोक येत आहेत इथं, मोकळे होऊन राहिले, नगरसेवक मोकळे होऊन राहिले, निघून राहिले, आणि काही लोकांचे कपडे निघत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, उमेदवार खरं म्हणजे इथे सुजय दादा नाही, उमेदवार आपण आहात. आपण सगळ्यांनी संकल्प केला का 10 मत जरी आम्ही आणले तर 1001% सगळ्यात जास्त मताधिक्याने हे उमेदवार निवडून येणार. तुम्हाला खात्री देतो का कोणी काही बोलत असेल तालुक्यामध्ये तर नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य देणार ती आपण. नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.